नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनाटी यांच्या वतीने MPSC गट ब आणि गट क या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आपण यामध्ये सगळ्यात पहिले बघूया की कोणकोणत्या परीक्षांसाठी ही योजना लागू आहे, म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल। तर त्यात सगळ्यात आधी आहे IBPS PO बँकिंग, त्यानंतर बघा पोलीस मिलिटरी भरतीसाठी, त्यानंतर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच ज्याला आपण TAIT टेट परीक्षा म्हणतो, त्यानंतर बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशनसाठी आहे, त्यानंतर रेल्वे भरती, त्यानंतर MBA CAT, त्यानंतर MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यानंतर MBSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय इन्फॉर्मेशन बघणार आहोत। बघा, ही योजना नेमकी काय आहे, योजनेसाठी पात्रता काय लागते, म्हणजे कुणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत, विद्यावेतन किती मिळतं आणि प्रशिक्षण कालावधी किती आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, इतर मागास बहुजन कल्याण विभाग वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनाटी यांचं हे परिपत्रक आहे 8/6/2026 रोजीचं आणि यामध्ये सांगितलेलं आहे या योजनेविषयीचा संपूर्ण तपशील। तर बघा, ही योजना जी आहे त्यामध्ये MPSC गट ब आणि गट क परीक्षापूर्व ऑफलाईन प्रशिक्षण यासाठी असणार आहे। त्यात बघा, महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना, म्हणजेच यामध्ये कोण कोण येणार आहे, तर यामध्ये येतील VJA, त्यानंतर NT B, NT C, त्यानंतर NT D या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर त्यामध्ये काय सांगितलंय बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC गट ब आणि गट क परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे प्रशिक्षण जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। तर यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने इतका आहे। यामध्ये विद्यावेतन किती मिळणार आहे, 10,000 रुपये प्रतिमाह, 10,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत आणि त्यानंतर आकस्मिक निधी 12,000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच 10 महिन्याचे हे झाले 60,000 रुपये 6 महिन्याचे आणि 12,000 रुपये आकस्मिक निधी, असा एकूण 72,000 रुपयांचा विद्यावेतन या ठिकाणी मिळणार आहे। त्यामध्ये आता पुढे बघूया, या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे। त्यानंतर बघा, विद्यार्थी विमुक्त जाती VJ, भटक्या जमाती म्हणजेच NT, NT B, NT C, NT D या प्रवर्गातील असावा। त्यानंतर बघा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे। त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब व गट क या पदांसाठी पात्र असला पाहिजे, म्हणजे त्या पदांसाठी ज्या काही पात्रतेच्या अटी आहेत त्या पूर्ण करणारा असला पाहिजे। विद्यार्थ्यांची अंतिम निवड ही छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल, म्हणजेच अंतिम निवडीसाठी एक CET घेण्यात येईल आणि या CET विद्यार्थ्यांची निवड केली जाईल। यामध्ये चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वनाटीच्या संकेतस्थळावर माहिती तुम्हाला प्राप्त होईल। त्यानंतर बघा, यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे। विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल। गट ब आणि गट क साठी जो काही अभ्यासक्रम निर्धारित करण्यात आलेला आहे त्यासाठीचं प्रशिक्षण यामध्ये देण्यात येईल। प्रशिक्षणामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत याचा समावेश असेल, म्हणजे पूर्व परीक्षेपासून मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीसाठीचं सुद्धा मार्गदर्शन यामध्ये करण्यात येईल। त्यात सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र
विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी विषयांचा प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश असणार आहे. यानंतर या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे 6 महिन्यांचा. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल आणि प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. हे ऑफलाईन स्वरूपाचं प्रशिक्षण असणार आहे. तर यामध्ये बघा आरक्षण आता काय कुणाला आणि किती आहे, तर विमुक्त जाती VJ साठी आरक्षण 40% आहे. त्यानंतर भटक्या जमाती NT B साठी 22.50% आरक्षण आहे. NT C साठी 22.50% आहे आणि NT D साठी 15% आरक्षण आहे. असं एकूण आरक्षण असणार आहे. यामध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव असणार आहेत. महिलांसाठी 30% आरक्षण आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी 5% जागा आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असणार आहेत. त्यानंतर बघा हा अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आधार कार्ड, पुढची आणि मागची दोन्ही बाजू, फ्रंट आणि बॅक दोन्ही. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजेच व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर पदवीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र. त्यानंतर अनाथ असल्यास तर अनाथ असेल तर त्यासाठीचं प्रमाणपत्र आणि लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. त्यानंतर बघा आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, तर वनारटीच्या संकेतस्थळावरील नोटीस बोर्ड या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर MPSC ग्रुप B अँड ग्रुप C एक्झामिनेशन ट्रेनिंग 2026-27 या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करताना लाल रंगाच्या स्टारने जी काही माहिती दर्शवलेली असेल ती माहिती भरणं बंधनकारक आहे. त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्र स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील अशा स्वरूपात स्कॅन करून अपलोड करायची आहे. स्वाक्षांकित म्हणजे प्रत्येक तुम्ही जे काही कागदपत्र अपलोड करणार आहात त्यावर स्वतःची सही करायची आहे. त्यानंतर बघा अटी आणि शर्ती काय काय आहेत. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25/6/2026. त्यानंतर पोस्टाने अथवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणं, मुदतवाढ देणं, अर्ज स्वीकारणं अथवा नाकारणं याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक वनारटी यांच्याकडे राहतील. त्यानंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी वनारटीच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. चाळणी परीक्षेत जे काही गुण तुम्हाला मिळतील त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास रुजू झाल्याच्या दिनांकापासून वनारटीच्या धोरणानुसार विद्यावेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास किमान 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देय राहील. म्हणजेच किमान 75% उपस्थिती हे विद्यावेतन मिळवण्यासाठी अनिवार्य आहे. त्यानंतर बघा उमेदवाराने सादर केलेली माहिती ही चुकीची, अपूर्ण अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येईल. आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल. यापूर्वी वनारटीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास अथवा शासनाच्या इतर समकक्ष संस्थांकडून याच स्वरूपाच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला असल्यास उमेदवार हा अपात्र ठरेल. हे लक्षात असू द्या. यापूर्वी जर वनारटी किंवा यासारख्याच शासनाच्या इतर समकक्ष योजनांचा लाभ जर घेतलेला असेल तर उमेदवार हा अपात्र ठरेल. त्यानंतर विद्यार्थ्यांचं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत तुम्ही वनारटीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकताय. आता या योजनेबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या नाशिक आणि पुणे शाखेशी संपर्क साधू शकताय आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीला आताच फॉलो करा.